बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी यासाठी आज वाशिम येथे सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय संघटना, सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिकांच्या वतीने महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन पाटणी चौक मार्गे भव्य मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला होता। यावेळी सर्वपक्षीय नेत्याद्वारे जिल्हाधिकारी वाशिम यांना संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निवेदन देण्यात आले। बीड हत्याकांडातील 7 आरोपीवर मोका लावण्यात आला। मात्र या घटनेतील सर्व आरोपीवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही आणि कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही न्याय मागत राहणार, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली। भैया, सरपंचाच्या खून प्रकरणात 7 जणांवर मोका लावण्यात आलाय, काय न्याय मिळताना दिसतोय तुम्हाला? सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते, आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतं आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। राज्यातील मंत्र्याचा वर्चस्व यांच्यावर दिसतंय असं वाटतं तुम्हाला? त्याच्यात काय झालंय तपासात, ते तपास आम्ही आज मागवलेला आहे, त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ। आपण त्याच्या तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागून घेतलेला आहे।